नमस्कार प्रेक्षक हो. सप्तपदी चालताना शुभमंगल सावधानच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण गुणमिलन म्हणजे काय, गुणमिलनाचं महत्व कसं आहे, 36 पैकी 27 गुण पडले तर उरलेल्या 9 गुणांवर कसं काम करायचंय या संदर्भातलं मार्गदर्शन काळे शास्त्रींकडनं घेतलेलं आहे. पण त्याच्याही पुढची पायरी ती म्हणजे ग्रहमिलन बघणं. ग्रहमिलन बघणं का गरजेचं आहे, ग्रहमिलनामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला जातो, किंबहुना वैवाहिक आयुष्य आणखीन समाधानकारक, सुखी आणि आनंदी जाण्यासाठी ग्रहमिलन कसं उपयोगाचं आहे, किंबहुना पत्रिकेमध्ये बघत असताना ग्रहमिलन हा किती महत्वाचा घटक आहे लग्नाला सामोरं जाताना, याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आपण काळे शास्त्रींची चर्चा करणार आहोत. ग्रहमिलन म्हणजे काय, ग्रहमिलनातले घटक कोणते, कोणते चांगले योग पत्रिकेमध्ये असता लग्न यशस्वी होतं, किंबहुना जर काही त्रासदायक ग्रहयोग असतील तर त्याच्यावर उपाय कोणते करायचे असतात, आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आज आपण काळे गुरुजींकडनं घेणार आहोत. नमस्कार गुरु. नमस्कार. तिसऱ्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. आजच्या एपिसोड मध्ये आपण आणखीन बारकाईने बघत आहोत ते म्हणजे ग्रहमिलन. गुणमिलनाच्या पेक्षा पुढचा भाग तो म्हणजे ग्रहमिलन. गुणमिलन आम्हाला बऱ्यापैकी चांगलं समजलं, मग आता मुळामध्ये ग्रहमिलन ही संकल्पना काय आहे. मागच्या एपिसोड मध्ये आपण गुणमिलन ही संकल्पना बघितली. आता आपण ग्रहमिलन, खरं तर गुणमिलनाच्या नंतरचा पुढचा टप्पा जो असतो तो ग्रहमिलन असतो. मग त्याच्यामध्ये विशेषतः विवाहाचं स्थान म्हणून आपण सप्तम स्थानाचा विचार करतो. त्या सप्तम स्थानाचा मालक कोणत्या स्थानामध्ये आहे, त्याचे इतर ग्रहांशी कोणते योग झालेले आहेत, किंवा सप्तम स्थानावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, तो भावाने, योगाने, नक्षत्राने, दृष्टीने कसा आहे, याला आपण ग्रहमिलन ह्या व्याख्येमध्ये बसवतो. किंवा इतरही ग्रहांचे कोणकोणते योग पत्रिकेत आहेत याचा विचार करतो, याला आपण ग्रहमिलन असं म्हणतो. आता तुम्ही म्हणालात की ग्रहमिलन म्हणजे काय, त्याचा अर्थ तुम्ही सांगत होतात की सप्तम स्थान लग्नाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, किंबहुना त्या सप्तम स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत त्यांचं परत सप्तम स्थान काय सांगतंय. तर हे जे गोष्टी आता आपण बारकाईने बघतो, बघणं गरजेचं आत्ता झालेलं आहे. पण पूर्वीच्या काळी एवढं बघितलं जायचं नाही. पूर्वीच्या काळी फक्त गुणमिलन झालं की लग्न व्हायचं आणि यशस्वी पण व्हायचं. आता मात्र ग्रहमिलन बघण्याची तितकी आवश्यकता का आहे. ग्रहमिलन आता बघणं फारच गरजेचं झालेलं आहे. कारण पूर्वीच्या काळीचा जर विचार केला, अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे मागच्या 30-40 वर्षापर्यंत जरी विचार केला तरी याच्यामध्ये बदलत जाणारी आर्थिक परिस्थिती, बदलत जाणारी सामाजिक परिस्थिती, बदलत जाणारी शैक्षणिक परिस्थिती, किंवा अनेक स्तरावरती वेगवेगळ्या परिस्थितीत बदल रोज नवीन होतोय. जागतिकीकरण झालेलं आहे, त्याचे परिणाम कुटुंब संस्थांवरती होत आहेत, विवाह संस्थांवरती होत आहेत, आणि त्याचा परिणाम आपल्याला लग्न झाल्यानंतर होणाऱ्या वधूवरांच्या स्वभाव किंवा तत्संबंधित त्यांचं जे काही दिनचर्या आहे त्याच्यावर पण झालेला आपल्याला दिसतो. म्हणून याच्यामध्ये ग्रहमिलनाचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रहमिलनामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा खूप बारकाईने विचार केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे कोणतीच गोष्ट जी गुणमिलनात समजत नाही ती सगळी गोष्ट ह्या ग्रहमिलनामध्ये प्रतिबिंबित होती आहे. मग आता हे जे ग्रहमिलन आहे, या ग्रहमिलनामध्ये जर आपल्याला काही दोष दिसले ते आपल्याला दोष दूर करता येतात का. याच्यामध्ये उणीवा आपल्याला दूर करता येतात बऱ्यापैकी. दोघांनाही त्यांच्या परिस्थितीतील, म्हणजे प्रत्येकाचं जेव्हा आपण वैयक्तिक काउन्सिलिंग घेतो त्याच्यामध्ये वराच्या पत्रिकेमध्ये काय प्लस पॉइंट आहेत, काय मायनस पॉइंट आहेत याचा विचार करून त्याच्यावरती आपण त्यांना तडजोड करायला सांगतो. हे तिथं महत्वाचं ठरतं. म्हणजे ग्रहांच्या स्थितीनुसार तडजोड करायला शिकवतो. ग्रहांच्या स्थितीनुसार उदाहरणच आपल्याला द्यायचं झालं त्याच्यामध्ये तर असा विचार करता येईल की एखादा मुलगा किंवा एखादा वर म्हणू आपण ज्याला, की सगळ्या दृष्टीने तो संपन्न आहे, चांगला जॉब आहे, मेट्रो सिटीमध्ये राहतोय, स्वतःचं घर आहे, त्याला हे सगळं आहे, पण दिसायला थोडासा तो सावळा आहे. तर मग त्याची अपेक्षा त्याच्यापेक्षा सुंदर मुलगी अशी असते. अशा वेळी त्या मुलाला काही गोष्टींवरती आपण ऍडजस्ट करायला सांगतो की तू त्या पद्धतीने ऍडजस्ट कर. कारण ज्या मुलीच्या पत्रिकेमध्ये पुढे टिकण्याचा, पटण्याचा, संतती होण्याचा, तिचं आरोग्य उत्तम असण्याचा योग आहे, अशा मुलीची जर तू निवड केली तर सगळ्या पातळीवर तुझं व्यवस्थित चालेल, हे त्याला आपल्याला तिथे सांगता येतं. म्हणजे आत्ताच्या उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं आता आपण, तर मुलाकडे सगळ्याच गोष्टी आहेत, मग मी तडजोड का करू, मला सुंदरच मुलगी पाहिजे असं त्याचा अपेक्षा असल्या काही चूकच गोष्ट नाही. पण तरी सुद्धा आपण ह्या ग्रहमिलन पाहिलं तर त्यात आपल्याला असं दिसतंय, म्हणजे तुम्ही आता असं सांगताय आम्हाला की ग्रहमिलन करत असताना फक्त सौंदर्य, फक्त बाह्यांग, बाह्य रूप किंवा व्यवहारातल्या जाणाऱ्या गोष्टी बघण्यापेक्षा सुद्धा जी मुलगी आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करेल
जास्त सपोर्टिव्ह राहील अशा मुलीशी लग्न करणं, म्हणजे अशी पत्रिका बघणं. म्हणजे त्याच्या पत्रिकेतले जे काही कमकुवत दुवे असतील ते दुवे दुसऱ्या मुलीच्या पत्रिकेमधले जर भरून येत असतील, सपोर्टिव्ह ठरत असतील, तर त्या गोष्टीनुसार पत्रिका बघणं, म्हणजे कधी कधी व्यवहारातल्या गोष्टी ऍडजस्ट करणं, पण पत्रिका ऍडजस्ट नाही करणं. ग्रहमेलन नीट ठेवणं, ग्रहमेलन असेल तरच तरच लग्नाला पुढे जाणं, असा याचा अर्थ होतो. पण आता हे जे ग्रहमेलन आपण चर्चा करतो आहोत, याच्यामध्ये गुणमिलन बघत असताना 36 गुण होते, अष्टकूट होतं. तसं ग्रहमेलन बघत असताना कोणत्या बाबींचा विचार करतात? आता ग्रहमेलन बघत असताना ग्रहमेलनामध्ये आपण ग्रहांचाच विचार करणार आहे याच्यामध्ये. मग ग्रहांचा विचार करत असताना विशेषतः सप्तम स्थान, जे विवाहाशी संबंधित, पती पत्नीशी संबंधित स्थान आहे, त्या स्थानाशी संबंधित किंवा त्या स्थानाचा जो ग्रहकारक आहे त्याच्याशी संबंधित जे योग आहेत ते आपण पत्रिकेमध्ये विशेषतः बघतो याच्यामध्ये. मग तो ग्रह किंवा त्याच्याबरोबर मंगळ, शनी किंवा गुरु, बुध ह्या ग्रहांचे झालेले कोणते योग आहेत हे आपण पत्रिकेमध्ये साकल्याने विचार करतो. विशेषतः ह्याच्यामध्ये लग्नानंतर दोघांच्याही पत्रिकेमध्ये जे 3-4 गोष्टी महत्वाच्या बघितल्या जातात त्याचा विचार आपण करतो. ते जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपण एक तर दोघांचा स्वभाव, दुसरा मुद्दा असतो की संतती यांना होईल का किंवा काय, किंबहुना किती वेळ वगैरे लागेल, याचाही विचार आपण अगोदर करतो ह्या ग्रहमेलनामध्ये. तसं आपल्याला त्यांना पूर्वसूचना देता येते की संभाव्य वाद त्यांना टाळता येतो की तुम्ही लग्नानंतर प्लॅनिंग करा किंवा करू नका, हे आजकाल ऍडव्हान्समध्ये सांगणं गरजेचं झालंय आणि तशी सूचना आम्ही देतो पण. म्हणजे याचाही विचार करता येतो. त्यानंतर दोघांचं आरोग्याच्या बाबतीत काय संभाव्य तुम्हाला अडचणी येऊ शकतील किंवा आरोग्यामुळं भविष्यात काही वादविवाद निर्माण होऊ नये दोघांच्यात, हा विचार याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर त्याच्यामध्ये दोघांचं करिअर, दोघांचा इन्कम, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला. अरे बापरे, गुणमिलन बघत असताना खूपच बारकाईने प्रत्येक ग्रहाचा, प्रत्येक गोष्टीचा, पत्रिकेतील प्रत्येक घराचा विचार करावा लागतो, किंवा तो पत्रिकेमध्ये केला जातो. तसं गुणमिलन करत असताना आपण 36 गुण आणि अष्टकूट, एकनाड किंवा बकूट अशा गोष्टी बघतो. मग हे ग्रहमिलन बघत असताना आणखी कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? ग्रहमेलन बघताना आता आपण जी चर्चा केली, साधारण त्या बेसिक गोष्टी बघितल्यानंतर पुढे जाऊन आपण जे विचार करतो तर त्याच्यामध्ये काही चांगले योग आहेत का पत्रिकेत दोघांच्याही, पुढे जाऊन जेणेकरून त्यांची आर्थिक उन्नती होणार आहे किंवा काही कुणाला प्रतिष्ठा, चांगला सन्मान प्राप्त होणार आहे किंवा किंबहुना आणखी जे काही वेगवेगळे आयुष्यात ह्याच्यामध्ये संसारात गरजेच्या गोष्टी आहेत त्या कुठे जाऊन पुढे प्राप्त होणार आहेत का, त्या दृष्टीने काही पंचमहापुरुष योग आहे का किंवा आणखीनही काही वेगवेगळे योग झालेले आहेत का. जसं की त्याच्यामध्ये नवपंचम योग आहे काही ग्रहांचा, किंवा त्रिएकादशी योग झालेला असतो, किंवा समसप्तम योग आहे. असे वेगवेगळे जे योग आहेत त्याचा ग्रहांशी संबंध जोडून आपण इथे विचार करतो. आणि मग तशी इंटिमेशन देता येते की सुरुवातीला तुम्हाला लग्नानंतर सुरुवातीचे 4 वर्ष थोडंसं तुमची गाडी हळू चालेल, त्यानंतर गाडी अतिशय आर्थिकदृष्ट्या उत्तम चालेल, हे आपल्याला अगोदर त्यांना तशी कल्पना देता येते. गुरुजी, आता हे ग्रहमेलन करत असताना ग्रहस्थितीचा कसा विचार करतात? ग्रहमेलन बघत असताना आपण वराच्या पत्रिकेमध्ये आणि वधूच्या पत्रिकेमध्ये दोघांचंही जे विवाहाचं स्थान आहे, ज्याला सप्तम स्थान असं म्हटलं जातं, आणि त्या सप्तम स्थानाच्या दृष्टीने शुभदायक आणि अशुभदायक असे कोणकोणते योग पत्रिकेमध्ये झालेत याचा आपण ग्रहांच्या स्थितीवरून त्याचा विचार करतो. मग त्याचे 2 पद्धतीने विचार करता येतो. त्याच्यामध्ये काही ग्रहांच्या अशुभ युती झालेल्या असतात, काही ग्रहांच्या शुभ युती पण झालेल्या असतात. काही वेळेला 2 ग्रहांमध्ये वेगवेगळे योग झालेले असतात. मग ते काही शुभ योग आहेत, काही अशुभ योग आहेत. मग ते काही वेळेला विवाहाला, काही वेळेला आर्थिक स्थितीला, काही वेळेला संततीला अपायकारक असू शकतात. मग अशा सगळ्या योगांचा विचार आपण ह्याच्यामध्ये करतो. आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर आपण शुभ योगामध्ये साधारण सप्तमेश ग्रह जो आहे त्याचा कुठं नवपंचम योग गुरुशी झालेला आहे का किंवा इतर कोणत्या शुभ ग्रहांशी झालेला आहे का याचा विचार करतो. त्याचप्रमाणे काही वेळेला असं होतं की जो विवाहाचा कारक ग्रह आहे सप्तमेश, त्याचा एखाद्या अशुभ ग्रहाशी षडाष्टक योग झालेला असतो. मग त्यावेळेला तिथं अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते. मग ते संततीच्या बाबतीत असू शकतं, आर्थिक स्थितीच्या बाबतीत असू शकतं, आरोग्याच्या बाबतीत असू शकतं. ह्या वेगवेगळ्या आयुष्याच्या पैलूंवरती त्याचा प्रभाव पडत असतो आणि तो प्रभाव शुभ अशुभ काय आहे, तो केव्हा पडणार आहे, याचा सगळा विचार या ग्रहस्थितीमध्ये आपण करतो. आणि मग तशी त्यांना दोघांनाही, वधूवरांना पूर्वसूचना देऊन कोणत्या वेळी ऍडजस्ट करून घ्यायचंय हे पूर्वकल्पना दिल्यामुळे त्यांना त्यांचं आयुष्य, वैवाहिक आयुष्य सुसह्य जगण्यासाठी मदत होते. याला आपण ग्रहमेलन, आधुनिक ग्रहमेलन असं म्हणतो.
ग्रहमेलन गुरुजी पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर दोघांनाही वधूवरांना हे लक्षामध्ये येतं की आपल्याला एकमेकांना कुठं साथ द्यायची आहे, समोरचा कुठं बलस्थानी आहे, कुठं कच्चा दुवा त्याचा आहे, आणि हे समजून घेऊन आपल्याला पुढे जायचंय. पण हे बघत असताना पुन्हा पत्रिकेमध्ये नक्षत्र पण असतात आणि नक्षत्रही आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पाडतात. मग ग्रहमेलनामध्ये नक्षत्रांचं स्थान काय, नक्षत्र बघतात का, आणि बघत असेल तर ती कशी बघतात? ग्रहमेलनामध्ये नक्षत्रांचा विचार नक्की होतो. आपण गुणमेलनामध्ये तारा मैत्री जी बघितली त्याचा संबंध इथे नक्षत्रांशी येतो. पण आपण जेव्हा ग्रहमेलनाचा विचार करतो त्यावेळेला ग्रहमेलन करत असताना विशेषतः सप्तम स्थान आहे आणि सप्तम स्थानामध्ये कोणती राशी आहे आणि तिथं कोणती नक्षत्र आहेत, तिथं कोणते ग्रह आहेत. विशेषतः काही वेळेला सप्तमेश किंवा सप्तमाचं जे अष्टम स्थान मानलं जातं त्या स्थानामध्ये विवाहाला अशुभ असणारी काही नक्षत्र आहेत. जसे की कृतिका नक्षत्रामध्ये असणारा सप्तमेश हा विवाहाच्या दृष्टीने काहीतरी विपरीत घटना घडवतो. अशा वेळेला नक्षत्रांचा विचार याच्यामध्ये साकल्यानं केला जातो. अशी बरीच नक्षत्र आहेत, पण विशेषतः कृतिका नक्षत्राचा विचार बऱ्याच वेळा इथे जास्त केला जातो. मग आता ग्रह, नक्षत्र आणि ग्रहमेलन यांचा काय सहसंबंध सांगता येईल? ग्रह, नक्षत्र आणि गुणमेलन हा जो विचार आहे, खरं तर आपण मागं जे सगळं बघितलं तेच जवळजवळ उत्तर पुन्हा येणार आहे. त्याच्यामध्ये ग्रह, आता फक्त आपण नक्षत्रांच्या विषयी स्पेसिफिक विचार केला तर लक्षात येईल की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की संततीच्या संदर्भात बघूया, आरोग्याच्या संदर्भात बघूया, आर्थिक स्थितीच्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये कशा आहेत ते बघूया. हे जेव्हा बघतो त्यावेळेला अशी काही नक्षत्र तिथं आलेली आहेत का? काही वेळेला लग्नानंतर असंही सांगता येतं की तुम्हाला संततीसाठी काही आधुनिक टेक्निकचा उपयोग करावा लागणार आहे. ही जर पूर्वसूचना आपल्याला अगोदर देता आली, का देता येते तर तिथं त्यांच्या संतती स्थानाशी कदाचित जे काही विपरीत परिणाम करणारे नक्षत्र आहेत ती तिथं असल्यामुळे यांना संतती होणार असते, संतती उशिरा होणार असते, किंवा त्यांना आधुनिक टेक्निकचा जे काही सहाय्य आहे ते त्यांना घ्यावं लागतं. ही पूर्वसूचना आपल्याला अगोदर देता येते त्यांना. गुरुजी, ग्रहमेलन करायचं म्हणलं की अर्थातच ग्रहांचं परीक्षण आलं आणि प्रत्येक ग्रहांचं परीक्षण आपण करतो की कुठल्या घरामध्ये आहे पत्रिकेमध्ये ग्रह. तर हे करत असतानाचे पद्धती कोणत्या आहेत किंवा मार्ग कोणते आहेत की ज्या मार्गाने, ज्या पद्धतीने तुम्ही ह्या ग्रहांचं परीक्षण करता? ग्रहांचं परीक्षण विशेषतः आपण जेव्हा करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये भावाने, योगाने, दृष्टीने आणि नक्षत्राने ह्या सगळ्या पद्धतीनं आपण ते निकष लावून करतो. आता उदाहरणच इथं घ्यायचं झालं तर आपल्याला घेता येईल की विवाहाचं पहिलं स्थान जे आहे ते सप्तम स्थान आहे. आपलं जे जोडीदार आपण बघत असतो त्याचं स्थान आहे हे सप्तम स्थान आहे. आणि मग सप्तम स्थानाचा मालक ग्रह कोण आहे? उदाहरण घ्यायचं झालं तर आपण शुक्राचा विचार करूया. मेष लग्न आहे, सप्तम स्थानात तुळ रास आलेली आहे, पण सप्तमेश सप्तमाच्या अष्टम स्थानी म्हणजे द्वितीय स्थानात गेलेला आहे आणि तो कृतिका नक्षत्रात आहे. अशी जर पोझिशन असेल तर नक्षत्र आणि तो ग्रह सप्तमेश खराब झालेला आहे. त्याच्यावर 12व्या स्थानातल्या शनीची तिसरी दृष्टी येते म्हणजे दृष्टीने पण खराब झालेला आहे. त्याच्यानंतर मंगळाशी त्या द्वितीय म्हणजे सप्तमाचा जर केंद्र योग होतोय किंवा षडाष्टक योग होतोय, अशा वेळेला तो ग्रह भावाने, योगाने, दृष्टीने आणि नक्षत्राने खराब झालेला आहे. मग अशा वेळेला आपल्याला त्याला काही उपाययोजना देऊन किंबहुना पुढच्या स्थितीबद्दल त्याला सावध करता येतं. गुरुजी, आता तुम्ही सांगितलं कृत्तिका नक्षत्र, सप्तमीचा सप्तमी स्थानामध्ये काय आहे, त्याचा 12अंश काय आहे, मंगळ कुठं आहे आणि त्याच्यामुळे ती पत्रिका जुळत नाहीये. हे उदाहरण ठीक झालं, पण आम्हाला असं एक उदाहरण हवं की कुठलं नक्षत्र कुठं असेल आणि कुठल्या स्थानामध्ये कुठला ग्रह असेल तर ते पत्रिका उत्तम जुळते. त्याच्या उत्तम जुळणाऱ्या पत्रिकेचं उदाहरण हवंय आम्हाला. आपण तुम्ही म्हणला नकारात्मक उदाहरण, पण खरं तर पाऊस कधी येणार आहे हवामान खातं अगोदर सांगतं. त्याला आपण नकारात्मक घ्यायचं का सकारात्मक घ्यायचं हे प्रत्येकाने ज्याचं त्यांनी ठरवायचं. त्याप्रमाणे तुम्हाला सकारात्मक उदाहरण द्यायचं झालं तर तेच उदाहरण आपण परत घेऊ की एखाद्या वराचं मेष लग्न आहे, सप्तम स्थानात तुळ रास आहे आणि थेट त्याच्यावरती प्रथम स्थानातनं गुरुची 7वी दृष्टी येते. अतिशय तिथं पॉझिटिव्ह परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण सप्तमेश सप्तमात आहे, त्याच्यावर प्लस गुरुची दृष्टी आहे, त्याच्यावर इतर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नाहीये. ह्याला आपण सकारात्मक उदाहरण म्हणू शकतो की तो त्याच्या पार्टनरच्या दृष्टीने ती वधू असेल किंवा वर असेल कुणी असेल तर ते अतिशय योग्य ठरू शकतं ग्रहमान तिथं.
बरं, आता पुढची एक शंका अशी की बोलू तुम्ही त्याला उत्सुकता म्हणा फार तर, की जसं आपण गुणमिलन बघतो तेव्हा दोघांच्या पत्रिका बरोबर ठेवून बघतो की दोघांना मिळून किती गुण मिळाले. तसं ग्रहमिलन करत असताना दोघांच्या पत्रिका एकावेळी बघतात का? प्रत्येकाचा वेगवेगळा जरी विचार केला तरी मुद्दे तेच आहेत. पण कसं बघतात? दोन पत्रिका समोर घेऊन बघतात का आणि काय करतात? दोन्ही पत्रिका आपण समोर घेतो, त्याच्यामध्ये जे बेसिक मुद्दे मी सांगितले की स्वभाव, सेक्स, संतती, आर्थिक स्थिती आणि करिअर, हे जे मुद्दे आहेत ह्याचा आपण याच्यामध्ये विचार करतो आणि प्रत्येकाला ते जे काही 6 मुद्दे आहेत त्याच्यापैकी कुणाला एखादा मुद्दा एखाद्याचा कमी जास्त असू शकतो आणि त्या मुद्द्यावरती आपण त्या दोघांनाही ऍडजस्ट करायला सांगतो. गुरुजी, ग्रहमिलन बघत असताना ग्रहांचे कोणते कोणते योग आपल्याला अभ्यासावे लागतात किंवा बघावे लागतात? योगांचा विचार करत असताना आपण त्याच्यामध्ये वराच्या पत्रिकेतील किंवा वधूच्या पत्रिकेतील शुभ आणि अशुभ दोन्ही योगांचा विचार आपण याच्यामध्ये प्रामुख्याने करतो. ते जे योग आहेत ते साधारणतः शुभ योगामध्ये नवपंचम योग हा योग आहे, त्यानंतर त्रिएकादशी योग हा योग आहे. अशुभ योगांमध्ये विचार करायचा असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये षडाष्टक योग आहे, केंद्र योग आहे, हे 2 अशुभ योग सांगता येतील. त्याच्यानंतर काही ग्रह युत्यांचा पण आपण याच्यामध्ये विचार करतो की जेणेकरून अशुभ योगामध्ये शनी मंगळ युती ही वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने तशी त्रासदायक ठरते, तोही याचा विचार करतो आपण. शुभ योगांमध्ये गुरुचे जे काही शुभ योग झालेले आहेत त्याचा विचार करतो, ज्याने की चंद्र गुरुची युती आहे, गुरु आणि रवीची युती आहे, हे एकंदरीत पत्रिकेच्या दृष्टीने शुभ फलदायी ठरतात. ते वराच्या पत्रिकेमध्ये असू देत किंवा वधूच्या असू देत. आता आपण ग्रहांचे योग सांगत असताना ग्रहयुती, नवपंचम योग, समसप्तम योग किंवा षडाष्टक योग अशी ग्रहांची नावं सांगितली. मग ग्रहयुती म्हणजे काय? ग्रहयुती कोणतेही 2 ग्रह अंशात्मक दृष्टीने 6 अंशाच्या जवळ आले तर त्याला युती असं म्हटलं जातं. मग ते शुभ असतील किंवा अशुभ असतील त्याला युतीच म्हटलं जातं. मग काही शुभ युत्यांचा पण विचार केला जातो, अशुभ युत्यांचा पण विचार केला जातो. याचं एखादं उदाहरण? याचं एखादं उदाहरण जसं की शनी मंगळ आहे. शनी मंगळाचा विचार प्रामुख्याने केला जातो वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने. ही युती पत्रिकेत कोणत्या स्थानात आहे याच्यावरती त्या वैवाहिक आयुष्याचं फळ निश्चित होतं. म्हणजे शनी आणखी मंगळ हे 2 ग्रह ग्रहयुतीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात विचारात घेतले जात आहेत. ठीक, पण मग आता नवपंचम योग हा एक योग आहे. मग नवपंचम योग म्हणजे काय? नवपंचम योग म्हणजे कोणताही ग्रह पत्रिकेमध्ये कोणत्याही 2 ग्रहांचा 9व्या आणि 5व्या स्थानातून जो योग होतो, म्हणजे अंशात्मक दृष्ट्या आपण त्याचा विचार करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने जर तो योग होत असेल तर त्याला नवपंचम योग म्हटलं जातं. मग त्याचा जर 2 शुभ ग्रह असतील तर होणारा परिणाम शुभ होतो, 2 अशुभ ग्रह असतील तर होणारा परिणाम अशुभ होतो, किंवा एखादा शुभ एखादा अशुभ तर त्याचा परिणाम निम्मा निम्मा या पद्धतीने होतो. याचं उदाहरण एखादं? याचं उदाहरण आपल्याला नवपंचम योगामध्ये समजा गुरु आणि शनी या 2 ग्रहांचा जर नवपंचम योग पत्रिकेत झाला असेल तर त्या दोघांमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन जे असतं की कुटुंबासाठी जे काही नियोजन करावं लागतं, कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं, आर्थिक स्थिती असेल, नातेवाईकांशी संबंध असेल, की दिवसाची दिनचर्या असेल किंवा रोजच्या घरातल्या कामाचं नियोजन असेल, जे कुटुंबासंदर्भातलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला दोघांच्या विचारांमध्ये दिसून येतं. आणि षडाष्टक अशुभ योगामध्ये येतो ना? षडाष्टक योग अशुभ योगामध्ये गणला जातो. आता याच्यामध्ये मगाचंच उदाहरण आपल्याला घेता येईल. अशुभ योगामध्ये गणला जातो जर पत्रिकेत शनी आणि मंगळाचा षडाष्टक योग झाला असेल तर तशा अर्थानं ते कोणत्या स्थानातून झालाय याच्यावरती त्यांच्या आर्थिक, संतती किंवा दोघांच्या वैवाहिक ह्या सगळ्या विषयावर काही प्रमाणात तो परिणाम करतो. म्हणजे मग असं म्हणता येईल का की शनी आणि मंगळ हे लग्नाच्या दृष्टिकोनातून अशुभ ग्रह आहेत, कारण ते मध्ये आले की कुठेतरी प्रॉब्लेम येतोच आहे पत्रिका जुळण्यात? आहेत, पण त्यांच्या स्थितीनुसार ते पत्रिका जेव्हा समोर येते त्यानुसार ते ठरवणं गरजेचं आहे. थेट अशुभ असं आपण शिक्का मारू शकत नाही, कारण इतर ग्रहांचा आपण उच्चारच करत नाहीये पत्रिका बघत असताना, फक्त शनी, मंगळ आणि गुरु. म्हणजे वधूवरांच्या पत्रिकेचा सखोल विचार म्हणजे ग्रहमिलन. मग आता हे ग्रहमिलन आपण पाहिलं किंवा ग्रहमिलन करत असताना दोघांच्या पत्रिकेतले ग्रह कोणते आहेत, कसे आहेत, कोणत्या स्थानी आहेत, कोणती नक्षत्र आहेत हे आपल्याला समजलं. पण याही व्यतिरिक्त त्या दोन्ही पत्रिका जेव्हा समोर आपल्या असतात तेव्हा आणखीन कोणकोणते बारकावे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतात पत्रिकेचं परीक्षण करताना? बारकाव्यांचा विचार करत असताना किंबहुना वैवाहिक आयुष्यामध्ये काहीतरी ज्यावेळेला गुंता निर्माण होतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला जो समोर येतो तो प्रॅक्टिसमध्ये लक्षात येतं की एकमेकांवर संशय घेणे हा प्रकार विवाहाच्या नंतर खूप प्रमाणात हल्ली जाणवतो.
त्याचं कारण सोशल मीडिया किंवा इतर सगळ्या गोष्टींचा प्रभाव आहे, त्याच्यामुळे जाणवतो. पण ग्रहमेलन पत्रिकेमध्ये बघत असताना दोघांच्याही पत्रिकेमध्ये अशा पद्धतीचे काही योग आहेत का, असतील तर त्याच्यावरती काही एकमेकांना तुमचं बोलणं झालेलं आहे का, समझोता झालेला आहे का, हे अगोदर आपल्याला सांगता येतं. जसं की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये प्रेम प्रकरणाची पत्रिका आहे, पण ते प्रेम किती वेळा होणार आहे यालाही मर्यादा आहे. म्हणजे हे ग्रहमिलन आणि गुणमिलन बघितल्यानंतर आपल्याला हेही कळते की प्रेमाची पत्रिका आहे का, अफेअर्स होणार आहेत का, किंबहुना आता नाहीयेत पण भविष्यात होतील का, आणि मग ती होऊ नयेत, शंकेला जागा राहू नये म्हणून सुद्धा ग्रहमिलन बघणं, पत्रिका बारकाईनं अभ्यासणं हे गरजेचं आहे. पण गुरुजी असं असतं की प्रत्येक गुरुजीची ज्योतिषांची आपली आपली पद्धत असते पत्रिका बघण्याची. मग तुमची अशी कोणती पद्धत आहे की जी तुम्ही ग्रहमिलन गुणमिलन करत असताना वापरता? हो, प्रत्येक ज्योतिषी आपापल्या पद्धतीने त्याचा विचार करत असतो. गुणमेलन आणि ग्रहमेलन याच्यामध्ये आपण गुणमेलन ग्रहमेलन हे बघत असताना त्याच्यामध्ये आपण त्याचे विशेषतः 3 टप्पे केलेले. 3 टप्प्यांमध्ये पहिल्यांदा जेव्हा पत्रिका आपल्या समोर येते त्यावेळेला बेसिक आपण गुणमेलन बघतो. त्याच्या पुढे जाऊन किंवा एखाद्याला विवाहाच्या दृष्टीने वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे अशा वेळी पत्रिकेतल्या ग्रहांचा सगळा विचार करून त्याला पहिल्यांदा समुपदेशन केलं जातं की तुझ्या पत्रिकेत काय योग आहेत, तू कुठे ऍडजस्टमेंट करायच्यात. जसं की तुम्ही म्हणता कच्चे दुवे, तुझे वीक पॉइंट किंवा कच्चे दुवे काय आहेत आणि त्याच्यावरती तुला कसं काम करायचंय याच्या बाबतीत विशेष अगोदर त्याला समुपदेशन केलं जातं त्या वराला किंवा वधूला, जे कोणी असेल त्यांना. त्याच्यानंतर पुढे आपण त्यांना मॅनेज करायला सांगतो. समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये विवाह झाल्यानंतर थोडंसं न पटणं, न टिकणं अशा पद्धतीचे काही योग आहेत. मग अशा वेळेला त्याला काही धर्मशास्त्राने जे विधी सांगितलेले आहेत, आर्कविवाह आहे किंवा ग्रहांच्या काही अशुभ युती झालेल्या आहेत त्याच्या शांती आहेत, ह्या पद्धतीनं हा सगळा विचार केला जातो. म्हणजे आपण त्या परिस्थितीला काही प्रमाणात मॅनेज करायचा प्रयत्न करतो. अर्थात ग्रहस्थिती आणि नशीब हा मॅनेज होणारा जरी भाग नसला तरी किंबहुना थोडंसं होणारी जी काही फरफट आहे ती फरफट थांबवायला आपल्याला इथं मदत होते. आणि ह्याच्या पुढचा जो सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे मॅनेजमेंट. आता बरेच पालक किंवा बरेच वधूवर ही तर खूप कंटाळा करतात. म्हणजे त्यांना कोणतीही शांती पूजा किंवा आणखीन काही त्यात संबंधित उपाय सांगितले तर मोठे खर्च करून ते केले जातात, पण मॅनेज करण्याच्या बाबतीत फारसे पालक तयार होत नाहीत. तो भाग काय असतो की समजा वधूच्या पत्रिकेमध्ये संतती उशिरा होण्याचा योग आहे अशी ही पत्रिका आहे आणि हे एका मुद्द्यावर आपल्याला पुढे जाऊन ऍडजस्ट करायचंय. हे माहिती असून सुद्धा त्या मुलाच्या किंवा त्या वराच्या पत्रिकेमध्ये निश्चित संतती लवकर होण्याचा योग आहे का हे न बघता, मुलगा दिसायला गोरा आहे, पॅकेज चांगलं आहे किंवा त्याची काय शेतीवाडी परिस्थिती चांगली आहे, ह्या मूलभूत गोष्टींना प्राधान्य देऊन ते लग्न केलं जातं. गुरुजी, आता तुम्ही सांगितलं की पत्रिका बघत असताना, ग्रहमिलन करत असताना ते समुपदेशन कसं केलं जातंय, मॅनेज कसं करायचं असतं, मॅनेजमेंट कसं करायचं असतं, हे सगळं तर तुम्ही सांगितलंय. मग याही व्यतिरिक्त तुम्ही स्वतःची अशी काही प्रणाली विकसित केली आहे का की ज्या अनुषंगाने तुम्ही पालकांना किंवा मुलामुलींना आणखीन चांगलं ठोसपणे मार्गदर्शन कराल? बऱ्याच पालकांचा किंवा वधूवरांचा असा एक हट्ट असतो की त्याच्यामध्ये आम्हाला कधी लग्न होईल हे सांगा, कुठल्या दिशेचं मिळेल हे सांगा, जुन्या नातेसंबंधात होईल का हे सांगा, जोडीदाराचा रंग सांगा, जोडीदाराचं काय करिअर किंवा क्वालिफिकेशन किंवा त्याचं पॅकेज काय असेल हे सांगा, असे नाना विविध प्रश्न विचारले जातात. आणि अशा एकंदरीत 18 ते 19 प्रश्नांची उत्तरं आपण ह्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी खरं तर आम्ही एक प्रोसेस किंवा पद्धत ठेवलेली आहे. ती पद्धत अशी आहे की प्रत्येक वधूवराची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, त्यांची नोकरी, बेसिक बायोडाटा, वय, उंची वगैरे इत्यादी गोष्टी आपण त्यांच्याकडून मागून घेतो आणि त्यांना साधारणतः एक 15 दिवसाच्या अंतर किंवा तेवढं वेळ घेऊन आपण त्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रिपोर्टच्या स्वरूपात आपण त्यांना देतो. आता हे झालं की लग्न जमवत असताना मुलगा किंवा मुलगी तुमच्याकडे, त्यांचे पालक तुमच्याकडे मार्गदर्शन आले असताना काय काय करावं लागतं? तर समुपदेशन, मॅनेज आणि मॅनेजमेंट या 3 गोष्टी करून तुम्ही त्यांना सांगता की तुमच्या लग्नाची दिशा कोणती ठरवा, समोरच्या मुला मुलींकडनं कोणत्या अपेक्षा करा, पत्रिकेला पत्रिका कशी पूरक असली पाहिजे की जेणेकरून तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं होईल, ऍडजस्टमेंट तुम्ही कोणत्या गोष्टीवर करणं गरजेचं आहे, किंबहुना भौतिक बाबी बघण्यापेक्षा सुद्धा या पत्रिकेतल्या बाबींना महत्व कसं दिलं जावं, हे सगळं ग्रहमिलन बघत असताना आपण करतोच. पण तरी सुद्धा मला अजून एक प्रश्न उरतो की या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पालकांना किंवा विवाहेच्छुक मुला मुलींना काय सल्ला द्याल? हल्ली प्रत्येकाच्या हातात आता काही ना काहीतरी गॅजेट आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना ज्योतिषासारखा विषय
मोबाईलमध्ये सहज अवेलेबल आहे. म्हणजे कुठली जन्मतारीख वेळ आली की हल्ली मुलं किंवा मुली त्या ऍपमध्ये टाकून बघतात आणि त्याच्यावरती काही गुण दिलेले असतात, त्याच्यामध्ये कुठला योग दिलेला नसतो किंवा बेसिक कुठलीही इंटरनल माहिती दिलेली नसती. तुम्ही लग्न करा किंवा करू नका असे 2च मेसेज दिले जातात. कारण विवाह हा एका शब्दात उत्तर द्यायचा विषय नाही की तुम्ही लग्न करा किंवा करू नका. याच्यामध्ये खूप मोठं काही गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त मोबाईल ऍपचा बेसिक वापर करा की जमतंय का नाही जमतंय. त्याच्यानंतरचा पुढचा जो सल्ला आहे तो तुम्ही योग्य तज्ज्ञ अशा ज्योतिषाकडून घ्या आणि तुमच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात करा. जर तुम्हाला ते वैवाहिक आयुष्य सुखाचं समृद्धीचं घालवायचं असेल तर हा सल्ला अतिशय महत्वाचा आहे. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला हे उत्तर सहज समजू शकतं, मला तिथपर्यंत पोहोचायची आवश्यकता नाही. गुरुजी, गुणमिलनाचे 2 भाग आणि ग्रहमिलनाचा हा आपला 3रा भाग, या तिन्ही भागांमध्ये तुम्ही पत्रिकेबाबत अत्यंत सविस्तर, सखोल आणि समुपदेशनात्मक जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता आपण या 3 एपिसोड्स मध्ये गुणमिलनाचे 2 आणि ग्रहमिलनाचा 1 याच्यामध्ये गुणमिलन कसं बघावं, का बघावं, ग्रहमिलन का केलं जातं, ग्रहमिलनामध्ये कोणकोणते बारकावे लक्षामध्ये येतात, अनेक योग जे पत्रिकांमध्ये असतात त्या योगांचा आपल्या वैवाहिक आयुष्यावर कोणता परिणाम होतो आणि तो सकारात्मक परिणाम करून घेण्यासाठी आणि नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी अनेक उपाय कसे करता येतात आणि यासाठी म्हणून ज्योतिषी समुपदेशन का करून घेणे गरजेचं आहे, त्याच्यामध्ये आपण पत्रिका मॅनेज कशी करतो आणि शेवटी मॅनेजमेंट किंवा आपलं आयुष्य कोणत्या दिशेला न्यायचं हे आपल्याच हातात कसं आहे, हे सगळं आपल्याला काळे गुरुजींनी सविस्तरपणे सांगितलं आहे आणि या सगळ्याचा निश्चितपणे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होणार आहे. याचं कारण असं की विवाहरूपी जो आपला प्रवास सुरू होणार आहे आपल्या जोडीदारासहित, तो सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा होण्यासाठी आमचे हे 3ही एपिसोड निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शक ठरतील असा मला विश्वास आहे. 4था एपिसोड आम्ही घेऊन येतो आहोत, तो म्हणजे विवाहविषयक समस्या आणि त्यावर उपाय. याही व्यतिरिक्त आमच्या राशी भविष्याचे एपिसोड्स पण आम्ही अपलोड केलेले आहेत, ते पण कृपया बघा. आमचं चॅनेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमच्या मूल्यवान सूचना ज्या काही असतील त्या कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आमच्यावर असाच लोभ असू द्या. धन्यवाद.